हळू मार, कारण की मला नंतर आलं की मी पण मारणार आहे जर मी हळूच मारलेलं आहे. हा सोड सोड. कशाच मारलीस ना तू? नाही ना, दहा नाही ना, काहीच नाही झालं. तुमचं स्वागत आहे का नाही ब्लॉग मध्ये. 6 वाजले तर अजून इथं सकाळी बरोबर झाली नाही, म्हणजे ऊन पण अजून निघलं नाही. तेवढं ताजेनं काम दिलं की म्हणजे बटाटे सोल म्हणून. मग आजी पण चकल्या करायली आज. आता मी सोलतो. किती मोठे येते, एवढे मोठे सोलायचे आता हे. पूर्ण अर्धा तास सोलत बसल्यानंतर एवढे मोठे बटाटे निघले, कचरा तेवढा मोठा निघलाय. आता बघा कसले झाले, तर नुसतं पाण्यात होते दोन्ही पण हात. आणि याच्या शाबू घातल्या आजीनं. आणि फक्त याच्यासाठी म्हणजे पापोड्या चकल्या ते करण्यासाठी आजीनं स्पेशल चूल बांधले, कारण की आता काय बोलतात गॅस तर भेटत नाही की, तेव्हा चुलीवरचं असते सगळं. आता जेवण ते गॅसवर असते. मंदिर बघा किती छान दिसतंय. गणपती आहे, त्याच्याच बाजूला स्वामी समर्थ आहे, आणि त्याच्यावरती बघा कसलं भारी स्वामी समर्थाच्या वरच झाड आहे लगेच. बघा घर येत आहे आणि भोंगा इथंच लावलेला लगेच. आणि ते एक पण भोंगा नाही, 5-6 भोंगे तिथं तिथं, परत या टाकी पशा इथं, आणि घर इथं जवळच आहे, नाही तर जास्त आवाज येत आहे. तर बघा या शेतात खेळणार आहे आता आम्ही. आलेत सगळे, येईल तर हळूहळू येईल तर, मोठे पण येतात आता. बघा आली गॅंग. इकडे आहे गाडी, महाग गाडी. हाय, मी डायरेक्ट आता दुसऱ्या दिवशी शूट करायला. तर काल याच्या पहिला जो व्हिडिओ बघितला तो कालचा आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, परवा जो व्हिडिओ पडणार होता म्हणजे मम्मीनं पापड बनवलेला, तो टॉपिक होता, तो मला आज टाकला नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे. आणि कालचा एवढा व्हिडिओ शूट नाही केला, त्यामुळं कालचा आणि आजचा मिळून ते उद्या येणार आहे. नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे जरा पुढं मागं झालेत व्हिडिओ, म्हणून मध्ये 2 दिवस नव्हते व्हिडिओ. तर आता गरमी असली होईल ना, काल आणि परवा 40 डिग्रीपर्यंत गेलं तर दुपारी 4 का 5 वाजता टेम्परेचर. आणि आता 38 डिग्री म्हणजे 38 डिग्री सेल्सिअस आहे. म्हणजे विचार करा कसलं गरम. गेल्या वेळेसपेक्षा थोडंसं जास्त आहे गरमी. मग माझ्या डोक्यात एक खुराफाती आयडिया आलाय, उन्हातच काहीतरी बनवू, म्हणजे असं काहीतरी बघू, ते टाईम आल्यावर एखादा व्हिडिओ बनवू त्याच्यावर. म्हणजे ऊन एवढं आहे की गॅसचं जेवढं टेम्परेचर असेल का तिथपर्यंत जात असेल, एवढं म्हणजे गरमी आहे. असल्या याच्यात जर काहीतरी करायलाच पाहिजे. ट्राय करतोय, एकदा तर ट्राय करणार आहे, बघू आपण होतंय का. तर असल्या गरमीत आता तर काहीतरी थंड खावं वाटायले, तर मी काहीतरी बनवणार आहे. बघू ते कसं होतंय, काय होतंय. म्हणजे मी फक्त यूट्यूबला बघून बनवणार आहे, कधी ट्राय नाही केलं, फर्स्ट टाइमच आहे. तर थोड्या वेळानं जाईन, म्हणजे आता किती बघा 1:30 झाले, तर मग 3-4 नाही लई वेळ लागत, कारण की त्याला थंड व्हायला पण ठेवावं लागते. मग 2 म्हणजे अर्ध्या 1 तासानं जाईन. थोडंसं आता जेवण करेल, मग मम्मी आता भात गरम करायली, मग ते खाऊन मग थोड्या वेळानं काहीतरी आणायला जाईन सामान. तर भात गरम केलेला आहे, सकाळचा का रात्रीचा होता, कधीचा होता, रात्रीचा भात होता. वाटोळ होण्यापेक्षा असं गरम करून आता हे केलं आहे. ह्याच्यात कांदा, मिरच्या, कोथिंबीर आहे, असं लई सगळं आहे. आणि त्याच्यात हळद टाकून गरम करून दिलाय. तर आता जेवण पण झालेलं आहे. आणि मग मी तेवढ्यात जेवण झालं की लगेच जाऊन आलो, व्हिडिओ शूट नाही केला. तर जाऊन सामान पण आणलं. असलं गरम होईल ना बाबू, लय बेकार आहे, काय सांगा आता असेच 10 वेळा. मग त्याच्यासाठी म्हणजे मी बनवणार आहे ओरिओ आईस्क्रीम फर्स्ट टाइम. आणि टेस्ट पण पहिल्यांदाच करणार आहे, काय माहिती कशी होते. यूट्यूबला लई आता ट्रेंडिंगला, कारण की समर सीझन आहे त्यामुळं. मग त्याच्यासाठी मी 2 ओरिओ आणले 10 वाले. आणि आता आईस्क्रीमची स्टिक इथं भेटल्या नाहीत, त्यामुळे मग मी 2 चमचे घेतले प्लॅस्टिकचे. आणि सगळ्यात महत्वाचं दूध, आता 2 गिलास घेतले. याचा नंतर उपयोग आहे, ते नंतर सांगणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं हे लाटणं याचा म्हणजे चुरा करण्यासाठी लागणार आहे. आणि तुम्हाला एक मॅजिक दाखव, याच्यात पाणी आहे, आवाज येते का काय माहित नाही, पण बघा याच्यात पाणी आहे. कुठून गेलंय की निघत पण नाही कधी पाणी याच्यातलं. याला बनवण्यासाठी पहिल्यांदा हे असं फोडायचं नाही, याला चुरा करायचा असं सगळीकडे मारून. तेवढं ध्यान ठेवायचं, पुढं फोडायचं नाही. IPL सीझन आहे त्यामुळे IPLचं दाखवलं. आता IPL चालू आहे तर बरोबर आहे बघा. इथं IPL चालू आहे म्हणून बघा IPLचं सगळं स्टंप आहे, तर ड्रीम फॉर द टीम बघा एकदम बारीक झालेलं आहे. हे तर झालंय, आता याला पण तसंच करायचंय. आतापर्यंत जी प्रोसेस होती ती मी केली, त्याच्या पुढून रानू करणार आहे. चुरा झालेला आहे, त्याच्या पुढं काय करायचंय, त्याला फाडून घ्यायचं वरून, म्हणजे कट करून घ्यायचं जेवढं वरचं टोक फक्त. तर बघा एवढा असं बारीक बारीक चुरा पाहिजे, जास्त पण मोठा नाही, जास्त याच्यापेक्षा बारीक झाला तरी चालतंय, पण मोठा नाही पाहिजे. मग याच्यासाठी ग्लास घेतला, म्हणजे याच्यात बरोबर उभे राहते. आता दूध फोडायचं आणि याच्यात टाकायचं 2 याच्यात.
थंड आहे, दूध आहे, गरम नाही केलं त्याला अजून, तसं आणले तसंच टाकायला. तो काय याच्यात एक काय याच्यात दिसायले दूध, पण याच्यात दिसना. थांब थांब थांब, कशाला काय करायलीस? हलवायलो का बर? मी जरा हे बघ एवढं मोठं दूध मध्ये होतं. हो आहे बघा, आता वरती आलं दूध. बरोबर सगळं मध्ये घुसव, म्हणजे नंतर काढताना वाकडा होत नाही. तर आता हे असंच कुठं ठेवायचं? फ्रीज कशात? फ्रीज नीट बोलताच येत नाही. फ्रीज मध्ये ठेवायला, फ्रीजर मध्ये ठेवलेले दोन्ही पण. मग आता याला असंच ठेवायचं. आणि हे बटन फुल मॅक्स वर ठेवले, मॅक्स कोल्डेस्ट वर. अन्न काय शोधून काढलंय, काय ते वायर लावून द्यायचं. म्हणजे चार्जर असतं ना आपले, म्हणजे चार्जिंगची वायर, त्याला गुंडाळायचं असते. पप्पाने आणलेलं ते कशाच लावलं नाही, असंच पडू नाही. मग आपण साऊंडला लावलं होतं खाली डिझाईन साठी. या साऊंडला असं खालते ते डिझाईन म्हणून लावलेलं, खालते अडकवलेलं. मग आता हे आपण याला लावून बघू कसं दिसतंय या वायरला. आणि तर हे नॉर्मल वायर बघा कसं दिसतंय, एकदम पांढरं सगळीकडून. आणि हे लावल्यावर कसं दिसतंय बघू. पण याला लय वेळ जाते, किती वेळ लागेल तरी अंदाजे सांग बरं? अर्धा एक तास. सोडकी आहे, मला पण वाटतं अर्धा एक तास लागते, कारण की बारीक आहे एकदम, जात पण नाही एक तर याच्या. तर बघा असे रोल होते. तर पूर्ण 15 मिनिटाच्या मेहनतीनंतर इथपर्यंत थोडंसंच बाकी आहे. तर बघा पूर्ण वायर झालेला आहे. कसलं दिसायला असं वाटतं सापच आहे बघा. तर बघा हे आता डिझाईन केलं चार्जर आणि नॉर्मल चार्जर बघा कसं दिसतंय. बघा स्टार्टिंग पासून बघा दोघांमध्ये किती डिफरन्स. जरा चांगलं दिसायले तरी असं एखाद्या कोणतं झोपेतून उठलं त्याच्या गळ्यात टाकायचं. उगाच काय पण करताय, कसं वाटायले ते. रानला सुटवले पण तसं उगाच. मी इकडे तवरचं बघाल तो व्हिडिओ की तवरचं लगेच गळ्यात घालून टेस्ट करायली. हे खराब करायचं का? चांगला आहे चार्जर. तर आता बसल्या बसल्या बोर होईल होता, म्हणून आता ही बॉटल दिसली. मग राऊंडला म्हणलं की आपण चॅलेंज करू असं बसल्या बसल्या थोडंसं. बॉटल फ्लिपचं म्हणजे बॉटल अशी फेकायची आणि उभी करायची, असे नाही, अशी उभी करायची असेच. पण पाणी याच्यात थोडंसं जास्त आहे, कमी करावं लागतंय. आता हे पिऊनच कमी करायचं. प्यायचं आहे, प्यायचं नाही का पाणी? बाहेरचं आहे. मला वाटलं प्यायचंच पाणी आणलंय ना. बाद झालं. दाखव बरं, मी ट्राय करतो एकदा. पण अशी मजा येणार नाही, त्याला काय तर हे करू. 3 वेळा जर फ्लिप झालं तर काय, मी तेच विचारायला काय. दोन्ही आईस्क्रीम स्वतः. हा त्याचं तर नाही, ते दोघांना खायचंय. सांग काय, 3 वेळा जर फ्लिप झालं तर एका दिवसासाठी. हा ज्यांनी फ्लिप केले 3 वेळा त्याचं ऐकायचं. एका दिवसासाठी पूर्ण दिवस जमतच नाही, जमत. कोणाचं पण ऐकत नाही. 3 वेळा फ्लिप केल्यावर नाही ना, पण मला ऐकायचंच नाही ना. एक काना खाली 3 वेळा फ्लिप करायचे आणि काळा खाली मारायचे. हा हे जमतंय, हे जमतंय. माझं नाही, मी नाही. मला नाही माहिती. आता चॅलेंज आहे म्हणलं, चॅलेंज 1. मग मी पण बोलले होते तिला, मग तसं नाही. मग तुला पण 3 वेळा झालं की तू पण मार की. मग जरा फ्लिप मारत ते बघू की कसं. बघायचं नाही. हा चल स्टार्ट करायचं का? पहिले तू. तर पहिल्यांदा माझी बारी. 1 2 1. ओ 1. ओ पडली, सेम माझ्यासारखंच. अरे पहिल्यांदाच तेवढी फ्लिप झाली, नंतर होणार झाली. हो 2 झाल्यात. ओ 2 झाल्यात का? 2 3. हात काढायचा, मार खाचील आज जोरात खाणी. मग हात काढ, डबल खाणार बरं का. मग हात मध्ये आणल्यावर तेव्हा हात मध्ये आणायलीस. मम्मीला काय मध्ये आणायचं? हात काढ. एक पडला. आता परत 0-0, दोघांच्या 0-0. 1 2. शिट, हाई ट्रिक होईल होती. शिट नाही. अरे 1 2 झाले तर. ओ या
तर 3 वेळा रानूचं उभं झाले. हळू मार, कारण की मला नंतर आलं की मी पण मारणार आहे जर मी हळूच मारलेला आहे. लाज एवढं जोरात हा मग लय जोरात मारलं होतं. कसला आवाज आलाय. आता थांब, सेकंड टाइम तुला दाखवतो. इसका बदला तो लेके जाएगा. हा शेवटचा डाव आहे जे आहे ते आता या राऊंड मध्ये दाखवतो तुला. आता Second का पण हो, मी तर शॉकच पण. आता काय करू शकत नाही, गेम आहे म्हणजे. एक झाला, 2 बाबो, तिसरा पण नाही. लय वेगळा चापट मारला तिथे. योस, माझं एक झाले, चालू आहे 2. एक पाहिजे, राऊंडला एक पाहिजे. शिट उभा राहून पडले. हे आता तुला दाखवतो कसं मारतात. हात काढ लय जोरात मारलीस. हात काढ, इकडचा हात खालती, मी डबल मारणार मग. तो तसं नाही काहीच. माझा लागला नाही तरी तुझा झालं 3च राऊंड होते. नाही बाबा, मी 3च बोललेले, मला नाही माहिती. तर हा गेम इथं संपला. बाय बाय. नाही संपला डाव. हा सोड. 10 राऊंड आहेत. कसं तू मारलीस ना तू. नाही ना, 10 नाही ना, काहीच नाही झालं. मला नाही खेळायचं पण आता माझा मूड गेला. मारलीस की बाद झालं की. तुला तरी मी हळू मारलेलं आहे तर 2 लागलेत तुला. बघा आता 5 वाजले तर आपण 2:30ला ठेवलेलं आणि मध्ये पहिल्यांदा तर हेच ठेवलेलं, नंतर हे ठेवले. याच्यात प्यायचं पाणी आणि त्याच्यात साधं पाणी आहे. मग नंतर याचा बर्फ झाला ना, हे वालं कारमध्ये जातोय आणि ते कूलरमध्ये मग थंड होते पाणी त्याच्यातलं. आणि हे आपण 2 ठेवलेले बघा. झाले का नाही याला बाबो, काहीच नाही बघा, सगळं बोललंच आहे अजून. शे. आणि आज मम्मीला खूप मशीनवर काम आहे म्हणून सकाळपासून मशीनवर बसले, अजून उठली नाही. मग अजून तरी हाय किती वेळ तरी, म्हणून मम्मी बोलली बनवतोस का तू भाजी. मग मी बनवणार आहे आज अंड्याची भाजी. लय वेळ केले, एक्सपिरियन्स पण आहे, लय वेळ खाल्ली, खूपच चांगली होती. तर त्याच्यात अंडे घातले तर उकडायला आणि हे भात याला फक्त आम्ही म्हणजे मी फक्त भात आणि अंड्याची भाजी करणार आहे बस. भात का तू? मग काय आहे, तांदूळ आहे. मग त्याचा भात होणार आहे की. हो ना, आहे, झाला आहे. काय बोलू काय ना ग मम्मी, हे म्हणायला भात आहे. आता ह्याचा भात बनलाय का अजून? हे तांदूळ आहेत ना अजून, बघ. मग काय, मी बनवणार आहे अंड्याची भाजी आणि भात बोललो मी. तू काय म्हणल्यास? हे बघ, नाही थांब. हा आहे भात आणि मी बनवणार आहे अंड्याची भाजी ना. हा भात आहे, हा तांदूळ. बरं जाऊ दे, कळलं ना तुला, ज्यांना बोलायचं त्याला कळलं, तू बस शांत. तर आता फायनली झालेलं आहे बनवून. तर बघा, हे बनवलेले भाजी, हे नॉर्मल भात. तर आता जेवण करतो. तर चला मग आजच्यासाठी एवढंच. भेटू उद्याच्या एका नवीन ब्लॉग मध्ये. जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक, चॅनल सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. तर चला मग बाय.